डबल स्टँडर्ड. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. नंदिनीला ऑफिस जॉईन करून जवळजवळ महिना होत आला होता, पण तरीही अमितला तिच्या स्वभावाचा थांगपत्ता लागत नव्हता. अमितचा हा तिसरा जॉब, संपूर्ण कॉलेज आयुष्य, अगोदर बदललेले 2 जॉब, आताचा हा तिसरा जॉब, या सगळ्यांचं एकत्र मिश्रण केलं तरीही नंदिनीसारखी सुंदर मुलगी त्याला आजतागायत भेटली नव्हती. नंदिनी ब्युटी विथ ब्रेनचं परफेक्ट कॉम्बिनेशन होती. ऑफिस जॉईन केल्या दिवसापासूनच तिच्यातली चमक सगळ्यांच्या लक्षात आली होती. ऑफिसच्या मीटिंग अटेंड करणं असो, क्लायंट हँडलिंग असो किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये आत्मविश्वासाने बोलणं असो, ती कशात कमी नव्हती. तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं तर तिच्या बुद्धिमत्तेचा अपमान झाला असता, आणि तिच्या बुद्धिमत्तेची वाखाणणी करावी तर तिच्या सौंदर्याला कदाचित राग आला असता, असं तिचं व्यक्तिमत्व होतं. सुंदर आणि बुद्धिमान असं कॉम्बिनेशन हजारांमध्ये एक असेल, पण स्वभाव देखील तेवढाच चांगला म्हणजे लाखांमध्ये एक कॉम्बिनेशन असल्यासारखं होतं. पण नंदिनी तशीच होती, एका सुंदर गुलाबासारखी. तिचं सगळंच मोहक. कपड्यांच्या आवडीपासून शब्दांच्या निवडीपर्यंत ती अफलातून होती. जीन्समध्ये जेवढी सुंदर दिसायची तेवढीच साडीतमध्ये पण. तिचं दिसणं ग्लॅमरस होतं, पण कुठेही चीप वाटत नव्हतं. ती आकर्षक असली तरी उच्चशृंखल नव्हती. तिचं बोलणं मनमोकळं असलं तरी बेताल नव्हतं. आपल्याकडे कुणी आकृष्ट व्हावं हा तिचा हेतू नसला तरी लोक सहजपणे तिच्याकडे आकृष्ट होत असत. एवढं कौतुक करण्यामागे कारण एवढंच होतं की अमित तिच्यावर फिदा झाला होता. पहिल्याच फटक्यात तो तिच्या प्रेमात पडला होता. अमित देखील तिच्या तोडीला तोड होता. त्याच्या मागे सुद्धा कमी मुली लागल्या नव्हत्या. या ऑफिसमधल्या सुद्धा 1-2 मुली त्याच्या मागे होत्या. मुलींना इम्प्रेस करणं, त्यांच्याशी मैत्री करणं, एखाद वेळेस त्यांना लंचला घेऊन जाणं, हे त्याच्या रुटीन टाईममध्ये असलं तरी तो सिरियस प्रेमात पडला नव्हता. किंवा कोणती मुलगी आपल्या प्रेमात सिरियस होणार नाही याची देखील त्याने खबरदारी व्यवस्थित घेतली होती. जे असेल ते असेल, नंदिनी काहीतरी स्पेशल होती हे मात्र खरं. त्या दोघांना जेव्हा एकाच प्रोजेक्टवर काम करायला मिळालं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला इम्प्रेस करण्याचा, तिच्याबरोबर बोलण्याचा, गोष्टी शेअर करण्याचा एकही चान्स तो सोडत नसे. तिला हे कळत नव्हतंसं नाही. ती जाणून बुजून दुर्लक्ष करायची. समोरच्याला न दुखावता आपली बाउंड्री सेट करण्याचं तिचं कौशल्य अद्भुत होतं. पण अमितला मात्र तिच्या वर्तुळात शिरायचंच होतं. तिच्या पर्सनल लाईफपर्यंत पोहोचायचंच होतं. तिला लाईफ पार्टनर बनवण्याची इच्छा प्रबळ होत होती. कामाच्या निमित्ताने ते 1-2दा कॉफी प्यायलासुद्धा गेले होते, पण एकमेकांच्या आवडीनिवडी, हॉबी या पलीकडे फार बोलणं झालं नव्हतं. तुझ्या घरी कोण असतं या प्रश्नाचं उत्तर द्यायला तिने टाळलं होतं. तिचं लग्न झालं नव्हतं एवढं मात्र निश्चित, कारण ती कधी कुणाला फोन करत नसे. मुलींच्या गोष्टींमध्ये नवरा या विषयाबद्दल बोलणं झालं तर ती काहीच बोलत नसे. कुणीतरी खोदून विचारलं तर अभी तो हम जवा है एवढं बोलून तो विषय हसण्यावर तिने नेला होता. एकत्र काम करता करता दोघांची मैत्री झाली. तिचे आईबाबा गावी असतात आणि इथे मुंबईला ती भाड्याने राहते इथपर्यंत कळलं. एखाद्या सुंदर मुलीची याच्यापेक्षा जास्त माहिती कुणाला हवी असते. कोणत्याही मर्यादा न ओलांडता दोघांमध्ये हेल्दी बोलणं होत असे. करिअरबद्दल, नवीन कोर्सबद्दल, शेअर मार्केट, स्टॉक होल्डिंगबद्दल, अगदी अँगर मॅनेजमेंटबद्दल देखील. अमित, मला वाटतं तू अँगर मॅनेजमेंटचा एखादा कोर्स केलाच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीने तू डिस्टर्ब होतोस, चिडतोस. माणूस चिडला ना की मग त्याचा मेंदू ॲमिग्डाला हायजॅक करतं आणि मग बरेचसे निर्णय माणूस भावनेच्या भरात घेतो. कधी भावनेच्या भरात घेतलेले डिसिजन्स खूप मोठं नुकसान करून जातात. नंदिनी म्हणाली, हो, मी असाच आहे, इमोशनल. पण तुझ्यासारखी रॅशनल मैत्रीण असताना मी कशाला काळजी करू. मी चुकलो की तू सांभाळशील याची खात्री आहे मला. या वाक्यावर नेहमीप्रमाणे ती गोड हसली होती. यावर्षी अप्रेझल मीटिंग झाली आणि सगळ्यात जास्त पगारवाढ नंदिनीची झाली. ते ऐकून सगळ्यांचा जळफळाट झाला. प्रत्येकाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपलं काय चुकतंय, आपली पगारवाढ का झाली नाही, बॉस तिचंच एवढं कौतुक का करतायत, या सगळ्याचा शहानिशा करण्यापेक्षा जो तो तिच्या मागे तिची निंदा करत सुटला. एरवी तिच्या मागे पुढे करणारी मनीषा देखील तिच्या मागे काय वाटेल ते बोलत होती. अमितच्या ते कानावर पडलं. तो तिच्या बाजूने काही बोलला असता तर त्याचा आणखीन वेगळाच इश्यू झाला असता, म्हणून त्याला गप्प राहावं लागलं. पण त्याला खूप राग आला होता. या सगळ्या गोष्टी आजच्या आज नंदिनीला सांगायला हव्या. तिच्या मागे लोक काय बोलतात हे तिला कळायला हवं. नंदिनी मात्र खुश होती. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं.
पण तरीही यशाची हवा डोक्यात न जाऊ देता ती पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली होती. 6 वाजता सगळं ऑफिस खाली झालं, पण नंदिनी अजून बसली होती. तुला उशीर होणार आहे का? अमितने विचारलं. हो रे, या 2 फाईल्स अजून पूर्ण करायच्या आहेत. 8 वाजतील बहुतेक आज. तुझं काम झालं असेल तर निघ तू, मला उशीरच होईल, ती म्हणाली. पण एवढं काम कशाला करायचं? आता झालं ना अप्रेझल, अजून कुणाला इम्प्रेस करायचं आहे? अमित रागाने बोलला. ती आश्चर्याने पाहू लागली. बाजूची रिकामी खुर्ची ओढत तिने त्याला शांत बसवलं. काय झालं? नेमका का चिडलायस? मला वाटलेलं तू माझ्याकडे पार्टी मागशील, पण तू तर भलताच चिडलायस माझ्यावर, शांतपणे नंदिनी म्हणाली. चिडू नको तर काय करू? तुला माहिती आहे लोक तुझ्याबद्दल काय काय बोलतायत ते? ती मनीषा म्हणत होती रात्री 8 वाजेपर्यंत काम करते ही. सगळ्यांना माहिती आहे काय काम करते ती. आम्ही पण करतो कामं, पण आमची कामं वेळेत पूर्ण होतात. बॉसला नवीन नवीन प्रोजेक्ट द्यायला हीच का लागते? ऑफिस सुटलं की ही बॉसच्या केबिनमध्ये. आणि तो संजय, तो माहिती आहे का काय म्हणत होता? ही नंदिनी म्हणजे उडती फटाकडी आहे. आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे, पण बॉसला कळत नाही त्यांचं लग्न झालं आहे ना, 2 लहान मुलं आहेत त्यांना. अमित अजूनही चिडला होता. अच्छा, हे सगळं बोलणं तुझ्यासमोर झालं, मग तू काय म्हणालास? तिने विचारलं. मी काय म्हणणार आणि कोणत्या अधिकाऱ्याने म्हणणार? रागाने त्याने विचारलं. काय म्हणणार म्हणजे? ते लोक जे बोलत होते ते तुला पटत होतं? एखादी मुलगी जी दिसायला स्मार्ट आहे, हुशार आहे, कामात हुशार आहे, तिने उशिरापर्यंत थांबून काम केलं आणि त्याचा तिला बक्षीस मिळालं, तर त्याचा अर्थ की तिचं बॉसबरोबर अफेअर चालू आहे. आणि माझ्याऐवजी जर एखादा मुलगा असला असता, त्याने जे काही केलं असतं, तर ते हार्डवर्किंग आणि खूप मेहनती, खूप टॅलेंटेड असं ठरलं असतं. या डबल स्टँडर्डवर तुझं काहीच म्हणणं नव्हतं. आणि अधिकार कसला? एखाद्या चुकीच्या गोष्टीला प्रतिकार करण्यासाठी कोणता अधिकार लागतो रे? चूक ही चूकच असते. जेव्हा एखाद्याबद्दल चुकीचं बोललं जातं, एखाद्याबरोबर चुकीचं वागलं जातं, तेव्हा आपला त्याच्यावर काय अधिकार आहे हे तपासण्याची गरज नसते. उद्या तुझ्या बाबतीत असं झालं असतं, म्हणजे तू बरोबर असून देखील तुझ्याबद्दल कोणी वाईट बोललं असतं, तर तुझ्यासाठी स्टँड घेणारी मी पहिली व्यक्ती असले असते. तू स्टँड नसता घेतलास तरी चाललं असतं रे. पण तू तर असा बोलतोयस की सगळ्यांपेक्षा जास्त इन्क्रीमेंट माझं झालं, यात माझीच चुकी आहे, नंदिनी म्हणाली. अगं पण तू उशिरापर्यंत थांबतेस, अनेकदा बॉसच्या केबिनमध्ये असतेस, हेही काही खोटं नाही ना? मनीष तिच्याकडे स्वतःसाठी जणू स्पष्टीकरण मागत होता. मी थांबते किंवा बॉसच्या केबिनमध्ये असते ते फक्त आणि फक्त कामासाठी. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही. एवढं स्पष्टीकरणही मी दिलंच नसतं, पण आपल्यात मैत्री आहे. काही काळापुरता का असेना आपण कामाच्या आणि पर्सनल गोष्टी शेअर केल्या होत्या. खरं तर मैत्रीमध्ये स्पष्टीकरण द्यायचंच नसतं, पण तरीही कुठेतरी जुळलेले बंध विनाकारण गैरसमजाने तुटू नयेत म्हणून मी सांगितलं. आता यावर तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर तूही त्यांच्याबरोबर गोष्टी करायला गेलास तरी माझी काही हरकत नसेल. एवढं बोलली आणि मग अमित पाघळला. सॉरी, पण तुझ्याबद्दल असं कुणी काही बोललं ना तर मला आवडत नाही गं. माझं चुकलं, मी स्टँड घ्यायला हवा होता, पण पुन्हा नवीन काहीतरी इश्यू निघाले असते म्हणून मी काही बोललो नाही. आता रागावू नकोस हां. चल पटपट काम पूर्ण कर, जाताना भेळपुरी खाऊ. ती हसली. भेळपुरीचं नाव काढलं आणि तोंडाला पाणी सुटलं. पण साहेब, आज माझा उपवास आहे, ती म्हणाली. बरं, मग मी खातो, तू माझ्याशी गप्पा मार आणि तुझ्या वाटेची भेळपुरी पार्सल घेऊन जा, अमित म्हणाला. चालेल, पण एका अटीवर. आजची पार्टी मी तुला देणार. ऑफिस सुटल्यानंतर दोघेही भेळपुरी खायला गेले. हे काय? नंदिनी चक्क 2 भेळपुरी, त्याने विचारलं. अरे, भेळपुरीचं आणि माझं अतूट नातं आहे. 2 काय 4 देखील सुद्धा खाऊ शकते मी, पण आता सध्याला 2 बास. भेळपुरीपासून सुरू झालेला प्रवास हळूहळू वाढत गेला. अमितला तिला प्रपोज करायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. ती नाही म्हणेल की काय अशी भीती वाटत होती. तिने नाही म्हटलं तर आपण आपली मैत्री गमवू की काय याची जास्त भीती वाटत होती. तसं ती नाही म्हणायचं काही कारण नाही. आपल्यात काय कमी आहे? हुशार आहोत, चांगला पगार आहे, मुंबईत स्वतःचा राहता फ्लॅट देखील आहे. मुख्य म्हणजे आम्हा दोघांचं चांगलं पटतं. एकमेकांना आम्ही अनुरूप आहोत. शिवाय घरूनसुद्धा आपल्यासाठी स्थळं पाहायला आता सुरुवात झाली आहे. घरचे काही ठरवायच्या आधी आपण नंदिनीला विचारायला हवं. नंदिनी कशी रिॲक्ट होईल याची भीती तर मनात होतीच. वेळ काढून संध्याकाळी अमित नंदिनीबरोबर ऑफिसच्या बाहेर पडला. आज नंदिनीच बडबड करत होती.
अमित शांत होता. काय रे, एवढा शांत का? काही प्रॉब्लेम आहे का? नंदिनीने विचारलं. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आज नाही म्हणू नकोस हं. जाऊया ना मग कॉफी शॉपमध्ये. अमितने तिला पर्याय ठेवलाच नव्हता. दोघांनी कॉफी मागवली. बोला साहेब, काय बोलायचं आहे? नंदिनीने विषय काढला. नंदिनी, माझ्या घरात माझ्या लग्नासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. पुढच्या आठवड्यात एका मुलीलासुद्धा मी पाहायला जाणार आहे. अमितने अशी माहिती देताच नंदिनी खो खो हसायला लागली. खरंच? मग चांगली गोष्ट आहे की. तुझ्या लग्नाची शॉपिंग करायलाच हवी आता. नंदिनी सहजपणे बोलून गेली. मूर्ख आहेस का तू? एवढ्या दिवसात तुला माझं मन कळलं नाही. मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो हे कळलं नाही. अगं, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मी जास्त थांबू शकत नाही आता. तुझं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवं आहे नंदिनी. घाईघाईने अमितने सगळं बोलून टाकलं. नंदिनीला आश्चर्य वाटेल, ती भडकेल असं त्याला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. ती उलट शांतपणेच म्हणाली, तुझं मन मला कळतंय. उलट माझंच मन तुला कधी समजू शकणार नाही. तुला का, ते कुणालाच समजू शकणार नाही. एवढं बोलून नंदिनी शांत झाली. असं का म्हणतेस? मी तुझ्यावर खरोखरच प्रेम करतो. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. अगदी कोणत्याही कॉस्टवर. माझ्या घरच्यांकडून काही प्रॉब्लेम होणार नाही. तुझ्या आईबाबांना काही प्रॉब्लेम असेलच तर मी समजावेन. मी उत्तम मुलगा आहे, सेटल्ड आहे, स्वतःचं घर आहे. यापेक्षा आणखी एका मुलात काय हवं? खरं सांगू, माझी कोणतीच अपेक्षा नाही. तू जसं म्हणशील तसं लग्न करू. तुला जे योग्य वाटेल तसं करू. तुझ्यावर तुझ्या आईबाबांची जबाबदारी आहे ना, तर मग आपण दोघांनी ती वाटून घेऊ. आता एकमेकांबरोबर राहायचं ठरलं आहे, तर मग दुःखांना, जबाबदाऱ्यांना मी घाबरत नाही अगं. जे काही चॅलेंजेस आहेत ते एकत्र फेस करू. संकटांना घाबरणारा, पळून जाणारा मुलगा नाही मी. तू फक्त हो म्हण. अमित मनापासून बोलत होता. कॉफी घे, मग माझं उत्तर सांगते, शांतपणे नंदिनी म्हणाली. खरंच? अमितने मग 2 घोटात कॉफी संपवली. बोल, जे काही मनात असेल ते बोल. अमित, माझं उत्तर नाही आहे. ते उत्तर ऐकून अमित लालबुंद झाला. का? तुझ्या आयुष्यात कोणी दुसरा पुरुष आहे का? की ऑफिसमध्ये लोक जे गॉसिप करतात तेच खरं आहे? तुझ्याकडून ही अपेक्षा मला निश्चित नव्हती नंदिनी. तुझ्या नकाराचं कारण मला कळायला हवं. मी तुझ्यात गुंतलो आहे. निदान त्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी तरी मला एक ठोस कारण दे प्लीज. अमित म्हणाला. अमित, मी कुणालाच होकार देत नाही. मी आहे ही अशी आहे. नंदिनी म्हणाली. म्हणजे माझ्याबरोबर फ्लर्ट करत होतीस? रागाने अमितने विचारलं. मैत्रीच्या पलीकडे आपलं नातं कधी गेलं आहे का? मी ते कधी जाऊ दिलं आहे का? तिने विचारलं. आणि तसंही या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याची ही योग्य जागा नाही, वेळही नाही. एक काम करूया, तू माझ्या घरी चल. शांतपणे बसून बोलू. कदाचित शांतपणे बोलल्यानंतर माझा तरी निर्णय बदलेल किंवा तुझा तरी. असं? मग तुझाच बदलायला हवा. असं म्हणत अमित तिच्याबरोबर घरी जायला निघाला. वाटेत दोघेही शांत होते. बिल्डिंगमध्ये शिरताना अमितला धडधडत होतं, पण नंदिनी शांत होती. एवढ्या रात्री एक तरुण मुलगा हिच्या घरी चाललाय आणि हिला काही वाटत नाही. लोक काय म्हणतील याची भीती वाटत नाही. लिफ्ट बटन दाबलं आणि काही सेकंदातच ते 4थ्या फ्लोअरवर आले. तिने घड्याळात पाहिलं, मग पर्समधली चावी काढली. दरवाजा उघडला. घरात मिणमिणता लाईट होता. ये ये अमित, आत ये. अमित घाबरत घाबरत आत आला. तेवढ्यात कुणीतरी मोठा लाईट लावला. एक 70चे गृहस्थ होते. अमितला आश्चर्य वाटलं. हिचे आई बाबा इथे आले आहेत. बावळट मुलगी बोलली देखील नाही. एवढ्या रात्री आपण हिच्या घरी आलो. आपल्याबद्दल यांना काय वाटेल? पटकन सावरत त्याने नमस्कार केला. त्या गृहस्थांनी देखील नमस्कार केला. नंदिनीने बेडरूमचा दरवाजा उघडला. अमितचं सहज लक्ष गेलं. तिथे कोणीतरी झोपलेलं. त्या व्यक्तीला डिस्टर्ब होऊ नये म्हणून की काय, त्या 70च्या व्यक्तीने हातानेच हे कोण असं विचारलं. हां, अमित, माझ्याबरोबर काम करतो. याला ना माझ्याशी लग्न करायचं आहे. त्याचीच बोलणी करायला आलाय तो. आपण नंतर बोलू, तुम्ही सध्या झोपा. असं म्हणत नंदिनीने दुसऱ्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि त्या व्यक्तीला झोपण्यासाठी सांगितलं. अमितला नंदिनीचा भयंकर राग आला. आश्चर्य वाटलं. असं पहिल्या फटक्यातच या गोष्टी कोण कुणाला सांगतं का? ती व्यक्तीसुद्धा अमितकडे पाहून हसली आणि मग झोपायला निघून गेली. अगं नंदिनी, तुझे आई बाबा इथे आले तर बोलायचं तरी ना, आणि त्यांना तू सरळ सांगून टाकलंस की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून. रागाने अमितने विचारलं. पण करायचंच आहे ना तुला?
नंदिनी म्हणाली. अगं हो, पण असं इंट्रोडक्शनला या गोष्टी कोणी सांगतं का पटकन? बरं, सांगायलाही हरकत नव्हती, पण त्याला एक पद्धत असते. आता अनायसे तुझे आई बाबा इथे आले आहेत तर त्या दोघांना समोर बसवलं असतं. आई तिथे झोपले आहेत, पण मला माहिती आहे थोड्या वेळासाठी तरी त्या उठू शकल्याच असत्या ना. त्या निमित्ताने आमची भेट झाली असती, म्हणजे पुढच्या गोष्टी बोलायला सोप्या झाल्या असत्या. पण तू तर बाबांनासुद्धा झोपायला पाठवलंस. धन्य आहेस तू. अमित रागाने म्हणाला. थांब, तुझं बोलून झालं असेल तर मी बोलू का? पहिली गोष्ट, माझे आई बाबा इथे आलेले नाहीत. ज्या व्यक्तीशी तुझी ओळख झाली ते माझे बाबा नाहीत, माझे सासरे आहेत. आणि जी व्यक्ती आज झोपली आहे ती माझी आई नाही, माझा मुलगा आहे. मी घेतलेल्या दुसऱ्या भेळपुरीचा भागीदार. ते सगळं ऐकताच अमितच्या पायाखालची जमीन सरकली. काय? म्हणजे तुझं लग्न झालं आहे आणि तरी या गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवल्यास? म्हणजे ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल बोलत होते ते सगळं? अमित काय वाटेल ते बोलत होता. नंदिनी शांत होती. मला आहे तसं स्वीकारणार होतास ना रे तू? काय रे, एक सत्य कळल्यावर तुझी बोबडी बंद झाली? माझं लग्न झालं आहे ही गोष्ट मी कुणाला सांगू नये आणि कुणाला सांगावी हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुझ्यापासून लपवलं म्हणजे? मैत्री सोडून कधी प्रेमाच्या किंवा लग्नाच्या गोष्टी मी तुझ्याशी बोलले आहे का? तुझ्याशी लग्न करायचं आहे अशी इच्छा बाळगली असती आणि ही गोष्ट सांगितली नसती तर मी तुला फसवते हे म्हणणं बरोबर होतं, पण मी तसं कधीच केलं नाही. आता सांगते आहे, आय एम मॅरिड. माझं लग्न झालं आहे. मला 6 वर्षांचा मुलगा आहे. माझे मिस्टर हयात नाहीत आणि हो, माझ्या मुलाला ऑटिझम आहे. तो झोपला आहे म्हणून, नाहीतर प्रश्न विचारून त्यांनी तुला हैराण केलं असतं. नंदिनी हे कौतुकाने सांगत होती की दुःखाने ते अमितला कळलंच नाही. तू मगाशी विचारलं होतंस ना, तुझ्या आयुष्यात कोणी पुरुष आहे का? मी प्राऊडली सांगते, हो, माझ्या आयुष्यात हे 2 पुरुष आहेत, माझा मुलगा, माझे सासरे. बोल, आताही माझ्याशी लग्न करायचा तुझा निर्णय तोच आहे? अमित काही बोलू शकला नाही. मी तुला म्हटलं होतं ना अमित, आपण घरी जाऊन शांतपणे बोलू. एकतर मी माझा विचार बदलेन किंवा तू तुझा विचार बदलशील. अमित, खरं सांगू, कुणाशीही लग्न करायचा माझा विचार या जन्मात तरी बदलणार नाही, कारण माझं माझ्या नवऱ्यावर अजूनही तेवढंच प्रेम आहे. पण तू मात्र माझ्याशी लग्न करायचा निर्णय बदलला आहेस हे मला ठाऊक आहे. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच असतील. मला खात्री आहे आता तुझे सगळे गैरसमज दूर झाले असतील. तू येऊ शकतोस आता. इथून जाताना माझ्याबद्दल कोणतीही सिंपथी मनात ठेवू नकोस किंवा कोणतीही गिल्ट मनात घेऊन जाऊ नकोस, कारण तू मला अजून पूर्ण ओळखलेलंच नाहीस. तुझ्या मते मी सुंदर, बोल्ड, हुशार, स्मार्ट, ब्रिलियंट, सुस्वभावी, ग्रेट सगळं असेल. पण त्याही आधी मी एक सून आहे, बायको आहे आणि माझ्या मुलाची आई आहे. मुख्य म्हणजे मी सेल्फ मेड स्त्री आहे, स्वकर्तृत्ववान स्त्री. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिकरित्या मी कोणावरही अवलंबून नाही. म्हणूनच मी इतरांमध्ये आणि स्वतःमध्ये एक बाउंड्री ठेवते. त्या सीमारेषेच्या पलीकडे माझ्या आयुष्यात मी कुणाला डोकावूच देत नाही. कर्मधर्म संयोगाने आपली मैत्री झाली, तू माझ्या प्रेमात पडलास. त्या गुंत्यातून बाहेर पडायचं तुला एक ठोस कारण हवं होतं, म्हणून हे सगळं सांगणं मला भाग पडलं. मला वाटतं माझ्या नकाराचं ठोस कारण आता तुला मिळालंच असेल. निघ तू, तुझ्या घरचे वाट पाहत असतील. सुन्न मनाने अमित उठला. काय बोलावं त्याला कळत नव्हतं. जे घडलं ते अनपेक्षित होतं, नकोसं होतं. तो बाहेर पडणार त्याआधी तो वळला. आय एम सॉरी, मी तुला चुकीचं समजलो. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. पण मला वाटतं आपली सोबत कदाचित इथपर्यंतच आहे. हलकेसे डोळे मिचकावून नंदिनी हसली. ती उठली. त्याला सोडायला दरवाजापर्यंत गेली. दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकायच्या आधी अमित पुन्हा घुटमळला. पण मगाशी तुझ्या सासऱ्यांना तू बोलली होतीस ना की याला माझ्याशी लग्न करायचं आहे, मग ते कुठे बोलणार तर नाही ना? त्याच्या या घाबरण्यावर नंदिनी खो खो हसली. अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली. भीती वाटली? प्रेमात पडला होतास ना रे माझ्या, तरीही भीती वाटली? यालाच मी म्हणते डबल स्टँडर्ड. दाखवायचा चेहरा एक, लपवायचा दुसरा. घाबरू नकोस अमित. मी बोलले तरी त्यांना काही ऐकायला गेलं नाही. ते ठार बहिरे आहेत. ते ऐकून अमित वेड्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याचा जीव भांड्यात पडला. बरं, येतो मी नंदिनी, बाय, म्हणत तो वळला. अमित, एक सल्ला देऊ?
पटला तर घे, नाहीतर सोडून दे. बहुतांशी स्त्रियांना चांगली माणसंच आवडतात. कधी कधी अगदी वाईट माणसं देखील नाईलाजाने परवडून घेतात त्या. पण डबल स्टँडर्डची माणसं. मग ती थांबली. पुढे काही बोलली नाही. आयुष्यात काही मिळवायला नाही जमलं तरी चालेल आणि काही सोडता आलं नाही तरी चालेल. पण अमित, फक्त एक गोष्ट सोड, जरूर सोड, तुझं हे डबल स्टँडर्ड.